ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेचा आज मुहूर्त ठरलाय, पण सर्वांनाच उत्सुकता आहे ती म्हणजे कोण किती जागा लढवणार। आणि नेत्यांशी बोलल्यानंतर जी माहिती समोर येते त्यावरून मनसेला 65 ते 70 जागा मिळतील अशी चर्चा रंगली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 15 ते 20 जागा सोडल्या जातील आणि उरलेल्या जागा ठाकरेंची शिवसेना लढेल। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाट्याला 120 ते 140 जागा येतील अशी शक्यता वर्तवण्यात येते। तर जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यामध्ये काय असू शकतं या संदर्भात सविस्तर माहिती पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर मनोमिलन झालंय, पण काही जागांवर तिढा कायम आहे। शिवडी, वरळी, दादर, माहीम, भांडूप, विक्रोळीवरून रस्सीखेच सुरू आहे। सोमवारी रात्री मातोश्रीवरील बैठकीत तिढा सुटला का असा सुद्धा प्रश्न आता निर्माण झालाय। मुंबईत 227 पैकी मनसेला 60 ते 65 जागा मिळतील का हाही सवाल आहे। नाराजी टाळण्यासाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला गुलदस्त्यातच ठेवण्यात येतोय असं सुद्धा म्हटलं जातंय। विरोधकांना फोडाफोडीसाठी वेळ मिळू नये असाही विचार यामागे आहे असं सांगितलं जातंय। तर अर्थात राज्याच्या राजकारणातली सर्वात महत्त्वाची आणि मोठी घडामोड आज घडणार आहे ती म्हणजे ठाकरे बंधूंची युती। अख्खा महाराष्ट्र, तमाम मराठी बांधव या युती कधी होते याकडे डोळे लावून बसले होते आणि अखेर तो क्षण आलाय, ठाकरे क्षण आलाय। आज दुपारी 12 वाजता किंवा 12:15च्या दरम्यान ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार आहे। त्याआधी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन हे दोघेही बंधू बाळासाहेब ठाकरेंचं अभिवादन करतील। बाळासाहेबांचंच हे एक स्वप्न होतं आणि ते स्वप्न आज साकार होणार आहे। पत्रकार परिषदेच्या बॅनरवर फक्त बाळासाहेबांचाच फोटो आहे आणि दोन्ही पक्षांची चिन्ह आहेत। ठाकरे बंधू एकत्र आलेत, मात्र ठाकरे बंधूंच्या युतीच्या पहिल्या पोस्टरवर फक्त बाळासाहेब ठाकरे यांचाच फोटो दिसतोय। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत, अधिकचं विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत। तर श्रेयस, काय सांगाल की ब्लू सी हॉटेलमध्ये आता जे बॅनर लागलेला आहे त्या बॅनरमध्ये पत्रकार परिषदेचा तो बॅनर आहे, त्यावर फक्त बाळासाहेब ठाकरेंचाच फोटो दिसतोय आणि दोन्ही पक्षांची चिन्ह दिसत आहेत। अर्थात म्हणजे आता आपण बघितलं गेलं तर हा पोस्टर आहे, युतीचा पहिला पोस्टर जर आपण हा म्हटला गेला तर हा युतीचा पहिला पोस्टर आहे। आणि युतीच्या पहिल्या पोस्टरमध्ये आदित्य आपण बघतोय तर फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे आणि दोन पक्षाचे जे निशाणी आहेत तेच आपल्याला पाहायला मिळतात। एक म्हणजे मनसेचं रेल्वे इंजिन, दुसरं म्हणजे मशाल। खऱ्या अर्थानं हे जे निशाणी आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत, कारण दोन पक्षाचे ह्या दोन निशाणी आहेत। मात्र पक्ष आणि युती म्हणून आता ही मंडळी एक झाली आहेत। हे एक कशामुळे झाले तर बाळासाहेब ठाकरेंमुळे एक झाले, हे एक कशामुळे झाले तर ठाकरे फॅक्टरमुळे एक झाले। आणि जर तो ठाकरे फॅक्टर पोहोचवायचा असेल तर हाच तो बॅनर आहे जो लोकांपर्यंत पोहोचू शकतो। तो आपल्याला पुन्हा एकदा थोडं आपण मागे घेऊन जाऊया, कारण 5 जुलैला जो विजय मेळावा झालेला त्याच्यात सुद्धा कुठलाही झेंडा, कुठल्याही पक्षाची निशाणी कोणीही वापरली नाही। मराठीच्या मुद्द्यावर आपण एकत्र आलो ते कळलं, मात्र फोटो कोणाचे लागले तर बाळासाहेब ठाकरेंसोबत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे लागले। आज दोघांचेही म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे पण मनसाध्यक्ष राज ठाकरे किंवा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा फोटो नाहीये। आपण बघू शकतो तर हे चित्र या युतीमार्फत या दोघांना लोकांपर्यंत पोहोचवायचंय का, निवडणुकीसाठी जर उतरायचं असेल तर आपण एक आहोत ही एकी दाखवणारा हा पोस्टर आहे का। कारण आपण बघतो तर हा पोस्टर पुन्हा एकदा पाहूया, कारण हा पोस्टरवर फक्त निशाणी आहे, दोघांचे फोटो नाहीत। निशाणी अर्थात पक्षाची निशाणी असते म्हणजे ती रेल्वे इंजिन, आणि दुसरीकडे जर आपण बघितलं गेलं तर निशाणी म्हणजे मशाल जी लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्याचीच ही पत्रकार परिषद आहे। एकंदर पाहायला गेलं तर जागा वाटपात सांगणार नाहीत असं सांगितलंय, मात्र आपण एक आहोत सांगण्याचा हा पोस्टर आहे आदिती। आणि एक आहोत सांगण्याचा पोस्टर जर असेल तर त्याचा बळेजाव न करता जे आपल्याला सांगायचं ते क्लिअर कट सांगता यावं त्यासाठी हा पोस्टर आहे असं आपल्याला समजून येतं। आपण पाहायला गेलं तर युतीमार्फत आज 20 वर्षांनी
आज तब्बल 20 वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र येणार आहे. आज सगळे नेते काय म्हणतायत तर बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण झालंय. आज सगळे लोक काय म्हणतायत की ठाकरे फॅक्टर एक झालं पाहिजे. आपण वोट कोणावर देणार आहोत? ठाकरे भावनेवर देणार आहोत असं सगळ्या लोकांचं म्हणणं आहे. जर तेच म्हणणं असेल तर ते पोस्टर मधून बाहेर आलं पाहिजे आणि तेच पोस्टर हा बॅकड्रॉप सांगतोय. त्याचं कारणच हे की बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरण्यात आलाय, त्यासोबत दोघंही पक्षांची जी निशाणी आहे ती वापरण्यात आली आहे. मात्र कुठेही मनसाध्यक्ष राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरेंचा फोटो या बॅनरवर नाहीये. या मंचावर जो आपण मंच बघतोय, जो प्रेस कॉन्फरन्सचा मंच आहे, जर आपण बघितलं गेलं तो मंच अगदी अनेक नेत्यांचा नाहीये. त्यामुळे असं वाटतंय विजय मेळावा जसं दोघंच फक्त मंचावर आलेली, तसं आज देखील मनसाध्यक्ष राज ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोघंच या मंचावर असतील आणि पत्रकारांशी संवाद साधतील असं आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे कुठे ना कुठे युतीची घोषणा आज 12 नंतर होणार आहे. पण वेगळा अध्याय ज्याला आपण म्हणतोय राजकारणाचा तो लिहिला जाणार आहे. पण तो लिहिला कसा जाणार आहे, त्याची स्क्रिप्ट काय असेल, त्याची गोष्टी काय असतील. कारण आज युती जरी घोषित झाली आदिती, तरी सगळ्यात महत्वाचं काय की आता ऐन 24 दिवस उरलेत. या 24 दिवसात जरी आपण बघितलं गेलं तर या दोघांच्या जे आपलं मेळावे म्हणतो, जे आपण बैठका म्हणतो, जे लोकांपर्यंत पोहोचणं म्हणतो, ते कुठे कुठे होणार आहे. ठाकरे बंधू एकत्र किती मेळावे घेणार आहेत मुंबईत, आणि जर ते मुंबईत एकत्र घेणार असेल, MMR रिजन मध्ये घेणार असेल, कारण संपूर्ण कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते संपूर्णपणे एका ह्याच्यावर डिपेंडंट आहे, ते म्हणजे मुंबई महानगरपालिका, नवी मुंबई महानगर. नक्कीच अशीच आपल्याकडून माहिती घेत राहू. तुर्तास धन्यवाद. तर ठाकरेंची युती होणार आहे, ठाकरे बंधूंची युती होणार आहे आणि याच संदर्भात काल संजय राऊतांनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन अनेक वक्तव्य केली. तर त्यांनी नेमकं काय म्हटलंय पाहू.